हाय, स्वागत आहे तुमचं अनुजा प्रदीप ब्लॉग्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आम्ही चाललो आहे कोकणामध्ये. आत्ताच घरी आलेलो आहे. तर आम्ही अगोदर नाश्ता करतोय पास्त्याचा. आम्ही नाश्ता झाल्यानंतर त्याला आम्ही कोकणामध्ये चाललो आहे ट्रिप. आम्ही 4 जण येतो, माझे एक दीर पण आहेत. आम्ही सगळेजण ह्या पुढचे सगळे ब्लॉग तुम्हाला कोकणामधले दिसतील. आधी नाश्ता करतो किंवा नाश्ता कराय अशा पद्धतीने गाणी ऐकत आमचा प्रवास चालू झालाय. अहो कुठे चाललाय तो? कुठे? कोकण. कोकण अधन्य मला कोकण दाखवाना. छान असे गाणे ऐकत आमचा प्रवास चालू झालाय रात्रीचा, ते पण आहोन सोबत. एवढं भारी वाटतं रात्रीचा प्रवास करायला. तुम्ही कधी रात्रीचा प्रवास केलाय का असं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आता फक्त कोकणची वाट बघायची बाकी आहे. एवढं भारी येतात तर ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला नक्की बघायला भेटेल. का बंद केलं? तर चालू नाही केलं बंद. मी पण नाही केलं. सळसळणारी तुम्ही करतायत बंद. माझा हात कुठे आहे? न करतायत. मला वाटतं त्याच्यामुळे दीर राहतात त्यांच्या घरी चाललेलं आहे. तर स्वामीनारायण मंदिरापासून त्यांच्या घरी जावं लागतं. ह्या मंदिरात पण एक दिवस यायचंय आम्हाला. तेव्हा पण खूप छान व्ह्यू येतो तुम्हाला. तेव्हा पण इथला पूर्ण व्ह्यू बघायला भेटेल. किती छान मंदिर आहे. आतमध्ये तर खूप सुंदर आहे असं मी फक्त ऐकलंय. एक दिवशी गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की बघायला भेटेल. आता आम्ही तिथे भाऊजी राहतात त्यांच्या घरी येऊन पोहोचलेलो आहे. आता इथे कार लावल्यात, आम्ही वरती जातो. मग आम्ही लगेच निघणार आहेत. एवढं सगळं पुढे निसर्ग आहे बघा. तो ब्रिज दिसतोय एकदम डोंगरामध्ये, पूर्ण असं एकदम टेकडावरती. तुम्ही बोलतात की प्लेस पॅटर्न आहे म्हणून. पॅटर्न हाच आहे, त्याची किंमत कमी आहे. डबल एक्सेल आहे, ते एक्सेल आहे आणि कलर पण आहे खास. ह्या ड्रेसमुळे चाललंय सगळं. असला घ्यायचा का म्हणतो दुसरा. कुठे चाललाय? फिरायला. कुठं हे दोघे हा. काय झालं? हा, मला वाटलं की जायचंय. नाही, दुसरं हॉटेल चेंज. हा का? काय घ्यायचे? झोप कशी काय घ्यायची मला? जेवण करायचं. तू वडापाव. हे 15 मिनिटापासून भाजी निवडते. तर नशीब फिरायला जायचं ठिकाण तरी लवकर निवडलंय. पाणीपुरी घेऊ, पाणीपुरी. आहे पनीरवरचं आहे. पनीर पाहिजे. आता आम्ही जेवण करतोय. आम्ही करतो, तू जाऊ का? जेवायचंय मला पण. येतंय. थांबा, गाडी बंद झाली. नाही बरोबर आहे. तुमच्या गाण्याच्या गिअर कंडक्टर माहिती लागलंय, चांगलंच आहे. कुठलं गाणं कसं पण नाचा. नाचायचं जरा हे येऊन द्या मनात. थांबा थांबा थांबा. डान्स करतायत ना, करा ना. लाजले का? लाजतात? तुम्हाला लाजता येतं काय? कोण लाजत हा, बघा ना, चक्क लाजतायत. तो का? आहो तुम्ही नाहीत ना लाजत. तू नाही नाचत? नाचा. हा, सुरू. गाणं बंद झालं. तर सकाळ होत आली आहे. नाही, लाईटच लावली नाही. काय झालं? काय बोलतायत मला? काय नाही.
वैताग दिलाय नुसता, वैताग दिलाय, वैताग दिलाय. आता आम्ही पोहोचलेलो आहे दैनाची थोड्या सगळी वेळात. आगावच आहे इथं. जा बसा. आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचतो मंदिरामध्ये. आता खूप सकाळ पण झालेली आहे. छान असं व्ह्यू. आता सकाळ झालेली आहे. आंबा कोणी खाल्लं ना? आता आम्ही पोहोचलेलो आहे. तर आता आम्ही दर्शनाला जायचंय. तुम्ही समुद्र बघू शकतात किती पाणी आहे. हा, दिसला. प्रेक्षकांनी कधी पाणी पाहिलंच नाही ना. एवढे मोठे समुद्र. कसलं भारी ना लागतं. काय सांगाल प्रेक्षकांना 2 शब्दात? तुम्ही पण एकदा नक्की या. खूप भारी आहे. एवढं प्रसन्न वाटतं ना. आला एकदा नक्की येऊन बघा. भारी आहे प्रवास. कोकण एकदम बेस्ट, एक नंबर. हे मंदिर. मी अशी काय तयार झालेले आहे. हा माझा पूर्ण लुक आहे. कसं झालंय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही बीचवरती चाललोय. आता आम्ही बीचवर चाललेत आणि पाऊस पण येतोय. आता बघू फोटोशूट कसं होतंय ते. तुम्हाला कळलं ब्लॉग कंटिन्यू करा. खूप पाऊस आहे. सगळं प्लॅन फिसला. मला बीचवरती छान छान फोटो काढता येतील. मध्येच पावसाने टपका दिला आणि अवतर तर बघा बीचवरती भिजायला जायच्या आधीच भिजून बसले पूर्ण पावसाने. सगळं मेकअप बी गेला. आधीच भिजले. एवढी गर्दी आहे मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी आणि बीचवरती पण फुल ट्रॅफिक जाम झालंय. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. आम्ही लवकर आलो त्याच्यामुळे आम्ही ट्रॅफिकमध्ये नाही अडकलो.